शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार, प्रकट महाराष्ट्रमध्ये आपले हार्दिक स्वागत. मी लावण्या हुमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र, बातमी तुमची आमची. कारवाई करायला गेलेनी फेरीवाल्यांची केली मारहाण. केडीएमसीतील फेरीवाला हटाव पथकातील कामगाराला मारहाण. डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेरील फेरीवाल्यांवर कारवाई सुरू असताना स्टेशनपासून लांब अंतरावर असलेल्या पेंढारकर महाविद्यालयाजवळ एका फेरीवाल्याने फेरीवाला हटाव पथकातील एका कर्मचाऱ्याला एक फेरीवाल्याने मारहाण केल्याची घटना शुक्रवार 17 तारखेला दुपारच्या सुमारास घडली. पालिकेचे प्रभाग क्षेत्र हद्दीत असलेल्या डोंबिवली पूर्वेकडील पेंढारकर महाविद्यालयाजवळ पालिकेचे पथक फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास गेले होते. कारवाई सुरू असताना येथील एक स्टॉल उचलत असताना एका सँडविच विक्रेत्याने पाहिले. या फेरीवाल्याने पथक प्रमुख सुरेश कामराज यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. कामराज यांना उपचारासाठी पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आमचे प्रतिनिधी शंकर जाधव, डोंबिवली. कामराज, नेमकं प्रकरण काय घडलं होता? माझी आज कारवाई होते विजय सेलचं इथं स्टार्ट केलं आम्ही. तिथूनपर्यंत आम्ही कारवाई करत आलो आणि पेंढरकरला आलो होतो. आम्ही वॉर्निंग पण दिलं त्यांनी आणि कालच सांगितलं होतं त्यांना तिथं लावायचं नाही, उद्या कारवाई आहे. वॉर्निंग पण दिलं आम्ही, तरी पण ते कदम ऐकले नाही. त्यांचे 4 गाडी येत होती, ते लावत होते. बंद सुरूच होते. त्यांना अर्धा तास दिला टाईम, तरी पण त्यांनी काढलं नाही. तर काय नेमकं काय झालं? काय मारामारी झाली? मारामारी मला मारलं पण त्यांनी, बांबूनी मारलं आणि नखून पण मारलं. माझं इकडं बांबूनी मारलं इकडं आणि मला असं पण गले पण पकडून मारलं. तर काय पोलीस कंप्लेंट झाली अजून? आता पोलीस कंप्लेंट दिलं, अजून नाही दिलं. ते मेडिकल चालू आहे नाही, ते मेडिकल करून यायला सांगितलं चालू ते पोलीस लोकांनी. तुम्ही काय म्हणता, जेव्हा हे प्रकरण घडलं तुम्ही त्या जागेवर होते? सद्यस्थिती आम्ही सर्वजण कर्मचारी कारवाई करत होतो. पहिल्या दिनाने गरडा सर्कल करत आम्ही पेंढारकर कॉलेजच्या गेटसमोर आलो. तर श्री कदम साहेबांची गाडी तशीच चालू होते. त्यांना बंद करा वगैरे आणि गाड्या काढून घेऊन जावा असं सांगण्यात आलं, तरी ती व्यक्ती ऐकत नव्हती. अर्धा तास तरी आम्ही तिथे थांबलो. नंतर आम्ही त्यांच्या गाड्याचे सामान वगैरे उचलून घेऊ लागलो. तेवढं तो आडवा होऊन त्यांनी लगेच बांबूच्या साह्याने आमचे पथक प्रमुख सुरेश कामराजना मारायला चालू केले. तर बाकीचे गाड्या बंद होते की चालू होते? अडवण्याचा प्रयत्न केलेला होता. बाकीचे गाडी बंद होते की चालू होते? बाकीच्या गाड्या सगळ्या बंद होत्या. अच्छा. आणि आतमध्ये गल्लीमध्ये एकही गाडी नव्हती. ठीक आहे. प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, बरं का?